सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये 400 करोड रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 16 एकरमध्ये स्मारक उभं करण्यात आलं आहे, बरोबर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जेव्हा उभं झालं तेव्हापासून इंस्टाग्रामवरती काही रील्स बघतो मी, तर काहींच्या बुडाला इतकी आग लागलेली आहे, ते काही बोलताय की त्या ठिकाणी जर हॉस्पिटल आणि शिक्षाचं स्कूल वगैरे बनले असते तर अजून डेव्हलपमेंट चांगली झाली असती। ठीक आहे, तर मला एक सांगा, आता मी त्यांना प्रश्न विचारतोय, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो, ठीक आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठले देवी देवता नव्हते, एक साधारण परिस्थितीतले एक गरीब घरातले, जे अगोदरच्या जमान्यामध्ये अछूत म्हणायचे, शूद्र म्हणायचे, बरोबर। त्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महार जातीमध्ये जन्म झाला। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। महार जातीमध्ये जन्म झाला, ज्या व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्या व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्या व्यक्तीला कधी शाळेमध्ये येऊ दिलं नाही, त्या व्यक्तीचा आज प्रत्येक शाळेमध्ये फोटो आहे। ज्या व्यक्तीला भारतामध्ये संस्कृत शिकवली नाही, ज्या व्यक्तीला भारतामध्ये संस्कृत शिकवली नाही, त्या व्यक्तीने जर्मनीला जाऊन संस्कृत शिकली। ज्या व्यक्तीला कधी साध्या बैलगाडीमध्ये सुद्धा बसू दिलं नाही, ज्या व्यक्तीला बैलगाडीमध्ये सुद्धा बसू दिले नाही, त्या व्यक्तीने शिक्षणाच्या जोरावरती भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा डिग्र्या घेतल्या। त्या महामानवाने 32 डिग्र्या व 9 भाषेचं ज्ञान घेतलं, बरोबर। आणि शिक्षण हे काय असतं हे पूर्ण भारताला नाही तर पूर्ण विश्वाला दाखवून दिलं की शिक्षणामध्ये किती पॉवर आहे। साधारण घरामध्ये जन्म येणारा एक व्यक्ती आज पूर्ण भारतामध्ये नाही तर पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे। कशामुळे? शिक्षणामुळं, बरोबर। आणि आज आपल्या भारतामध्ये अयोध्या येथे 1400 कोटी रुपयांचा खर्च करून राम मंदिर बनलं आहे, बरोबर। तर मला एक सांगा, आपल्या कुठल्या देवाला किंवा धर्माला विरोध नाही आहे, फक्त हा मुद्दा चालला आहे म्हणून सांगतो आहे मी की रामाने कुठल्या जातीसाठी व कुठल्या व्यक्तीसाठी संघर्ष केला, हां, हे फक्त काल्पनिक पात्र आहे। तुमची श्रद्धा आहे, तुम्ही माना, ठीक आहे। पण ज्या व्यक्तीनं भाऊ आपल्या स्त्रियाच्या न्यायासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आपला मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला, ठीक आहे, की महिलांना सुद्धा अधिकार मिळाले पाहिजे, महिलांचा शिक्षणासुद्धा अधिकार आहे, बरोबर। त्या व्यक्तीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला फक्त स्त्रियांच्या अधिकारांसाठी। तर अशा व्यक्तीचा स्मारक उभं नाही करायचं, मग तुमच्या आमच्यासारख्या दलिंद्राचं उभं करायचं का? हां, जे इंस्टाग्रामची PhD घेऊन बोलताय ना की नाही तिथं शिक्षण शाळा झाली असती तर डेव्हलपमेंट चांगली झाली असती। अरे बाबा, शिक्षण तिथं शाळा बांधली असती, ठीक आहे, पण शिक्षणामुळं नेमकं काय होणार हे त्या व्यक्तीला माहिती पडलं पाहिजे ना। तर म्हणून प्रत्येक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असतो, कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो बी पिणार तो गुरगुरणार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, बरोबर। एक साधारण व्यक्ती आज काय हे शिक्षणानं दाखवून दिलेलं आहे, शिक्षणामध्ये किती पॉवर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। म्हणून प्रत्येक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो, बरोबर। आपले भारताचे मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, सर्व त्यांच्या पुढं झुकतात। का बरं झुकतात? कारण की त्यांची तेवढी पात्रता आहे, आपण सुद्धा झुकतो। आपल्या किती पिढ्या त्यांच्यासमोर झुकणार, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फेडता येणार नाही, बरोबर ना। तर जे कोणी दलिंदर, जे कोणी गांडूळ म्हणत असेल ना की नाही तिथं शाळा झाली असती, मेडिकल कॉलेज झाले असते तर चांगलं झालं असतं, नाही, शिक्षण भेटलं पाहिजे। पण शिक्षणामुळं काय होतं, एक व्यक्ती कुठल्या स्तरावर जातो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आहे, बरोबर। आणि अशा व्यक्तीचे स्मारक नाही उभा करायचे, मग कोणाचे करायचे? छत्रपती शिवाजी महाराजाचा मागे 2014मध्ये प्रकल्प घेतला होता, 2600 कोटी रुपयांचा प्रकल्प होता। अरबी समुद्रामध्ये त्यांचं स्मारक उभं करण्यात येणार होतं, त्याचा तर नामनुस्तुक केला आहे। आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं करण्यात आलं तेव्हा भरपूर जणांच्या गांडीला मिरच्या लागल्यात, पण त्यांना अक्कल नाही की आपण महापुरुषांच्या 30 सेकंदापूर्वी विटंबना करतो तर आपल्यावर केससुद्धा होऊ शकते। तर जास्त लांब खेचण्या अगोदर तुम्ही विचार करा की तुम्ही काय बोलताय, काय नाही, कुठल्या व्यक्तीबद्दल बोलताय। तुम्ही सुशिक्षित असून अडाणीसारखे शब्द वापरता, बरोबर। गू खाल्ल्यासारखं तुमचं वक्तव्य असतं, त्या शब्दाला ना मागं ना पुढं काहीच अर्थ नसतो, हां, की तुम्ही वरी तोंड करून थुकल्यासारखं आहे, तो थुका आपल्या तोंडावरच पडणार आहे, बरोबर। बोलताना विचार करा की तुम्ही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलताय, कुठल्या नाही। आणि व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा।
जय भीम आणि जय संविधान.